संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेकडून राज्यभरात स्टिंग ऑपरेशन केलं जाते। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात हे स्टिंग ऑपरेशन सुरू आहे। तर खतं बी बियाणं वाढीव दराने विकले जात आहेत असं या स्टिंग ऑपरेशन मधून स्पष्ट होतंय। स्वराज्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। युरियाची खरेदी 266 रुपयांना मिळते, तोच युरियाची गोणी तब्बल 800 रुपयांना मिळालेली आहे आणि तसं या स्टिंग ऑपरेशन मधून समोर आलं आहे। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील एका दुकानात जाऊन खरेदी केली होती युरियाची आणि त्यावेळेला 266 रुपयांचा युरिया त्यांना 800 रुपयांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या युरियाच्या बद्दल सुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे, कसे लुबाडणूक चालू आहे याच्यावर त्यांनी लक्ष घालावं। बोगस धान्याचा अनेक विषय म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगायच्या, मला मी एक कोर विषय आज घेतला नसतं ते का इमिजिएट आहे तो विषय। नाही ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ, पण आज हा विषय असा आहे की हा खरीप हंगाम सुरुवात झालेली आहे म्हणून पहिलं त्यांनी लक्ष ह्या खरीप हंगामाच्या घालावं जेणेकरून कुठल्या ह्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये। ते सगळे यायला पाहिजे विषय, नुसता मी सगळे घेतलेलेच आहेत। एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस सुद्धा इकडे तिकडे जाऊ शकते। पहिलं टार्गेट ह्या 10-15 दिवसातलं तुम्ही जे लोक खताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील, त्या अधिकारी असतील, साधा त्या दुकानदारात जी फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची, तो कृषी आयुक्त नाही अजून, म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ही समजते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।